श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धी जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालका अविनाशा, शेषनयना अनंतवेशा, अनामातिता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्यवदन, दंतपंक्ती कुंदकळांसमान, शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्यांचे ते हरी. हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वत्सलांछनांचे भूषण, जेथे प्रेमळ भक्तीची खुन. उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचर जन्मदाती, मूळ चननी तेची पै. जानुपर्यंत करशोभती, मनकटी कंकणी विराजिती. करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान. फक्त द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्मे शंखचक्र, चार हस्ती आयुधे. कासे कसिला पितांबर, विद्युल ते समतेजापार. कर्दळी स्तंभा परी सुंदर, उभय जंगा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती. जाते अहोरात्र ध्याती, नारदाती ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिनले. 14 विद्या 64 कला, जाते वर्णिल्या थकता सगळ्या. ऐशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादिक कविवर. लिहू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार. एकदंत फरशधर, अगम्य लील्या जयांची. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण, विघ्ने जाते निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा. सकल कार्यारंभी जाना, करीती ज्याच्या नामस्मरण. ज्याच्या वरद प्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसूता नमियेली. मूढमती ती अज्ञान, काव्याधिकांचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन, ग्रंथ रचना करवावी. तो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपा करोन, सच्चिष्टा लाभे दिव्य ज्ञान. तेनेच जगी मानवपण, येते सकी निश्चये. तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांच्या नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोराळ. ती पुरविणार दयाळ, सद्गुरु राजा आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसवय वेदना ते सोशिले. कौतुके करुणे वाढविले, रक्षिले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन, चरणी दयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेया नमियेला. 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल ते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरिला असे झोळी. जो पाहता एका स्थळी, कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान, वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन,
मानो वेगे जात तो. त्या परब्रह्माचे नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिकन मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कला हस्ता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक माधवाती मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार वीण तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपीलिक म्हणे गिरीसी उजलून घालीन काकेसी. किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ म्हणून लढीवाळ. पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसे ऐकून या स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. ऊने न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ. पाहुनी आर्य जन समस्त संतोषली निश्चये. ऐसे ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी मनी. यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमो साधुवृंद ज्याचे नाही भेदाभेद. ते स्वात्मोखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास. ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पावन. ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण मिळेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त. ग्रंथारंभी तयानमित वरद प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी ज्याच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परितोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण. काही असता सद्गुण आदर करी तयाचा. संस्कृतीचा नसे गंध मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता ती अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमूल मुक्ताफळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करोन. सुंदर कुसुमे निवडोन हार तयांचा गुंफिला. कवी हो नियामाळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकुनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करिला फुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्तास माते समान.
यतिराजपद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुंची येथे घालितसे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत्त प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.